नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पुरोहित तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण फुगाबाही कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत आणि त्याचबरोबर शिवायची कशी ते पण शिकणार आहोत। चला तर लगेचच सुरुवात करूया। त्याआधी आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे। नसेल तुम्ही बाही कटिंग केली तर तुम्ही याच्यावर सुद्धा डायरेक्ट बाही कट करू शकता, पण जर तुम्ही कटिंग केली पेपरवर तर तुम्हाला अतिशय सोपं जाणार आहे। जसे की ही पाहू शकता, नॉर्मल बाही कटिंग केली। आपण आता कापडावर कटिंग करणार आहोत। सगळ्यात आधी आता हे पहा, इथे फोल्ड केलेलं कापड आहे आणि आपण असं फोल्ड करून ठेवलेलं आहे। आता ही बाहीची उंची आहे 5 इंच। आता या 5 इंचापेक्षा आपण इथे 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे। पाहू शकता, इथे 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे। त्यानंतर दोन्ही साइडनी 5-5 इंचाचं आपण मार्किंग करून घ्यायचे। ती बाहीची उंची असणार आहे। आता आपण ही अखंड रेष आखून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला पफसाठी सगळ्यात आधी एवढी जागा सोडायची। ती किती सोडणार आपण? 5 इंच किंवा 6 इंच एवढा पफ पुष्कळ होतो। ही 5 इंचच ठेवलंय। आता त्या 5 इंचाच्या पुढे खालच्या बाजूने देखील आपण 5 इंच करून घ्यायचे मार्क। आता इथून पुढे आपण ही बाही ठेवायची आहे। आता या बाहीला आपण खोलवा देणार नाहीये, डायरेक्ट आपण हे पहा आहे अशी आखून घ्यायची आहे। आता इथे जे 1.5 इंच वाढवलं आहे आपण ते याला जॉईंट करत इथे यायचं आहे। नेहमीसारखीच आपण बाही घेतली आणि इथं आपण 1.5 इंच वाढवलं आहे आणि इथून पुढे हा भाग याच्यात जॉईन केला आहे। तुम्ही पाहू शकता कसा मी जॉईन केला आहे। याच्यामुळे आपला पफ हा उंचावेल, म्हणजे असा उभा राहील गोल पद्धतीने। तर हे नाही घेतलं तर हा चपटा बसेल, म्हणून आपल्याला हे 1.5 इंच एक्स्ट्रा इथं वर घ्यायचं आहे। आणि आता ही आहे अशी आपल्याला बाही कट करायची आहे। आता ही आपली बाही कट झाली आहे। आता ही शिवायची कशी ते देखील सांगणार आहे मी। अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप छान दिसते ही बाही। सगळ्यात आधी आता आपण हे उलट सुलट शिवून घ्यायची बाही।
नेहमीप्रमाणेच. आता आपल्याला हे असं उलटं करून अस्तराच्या बाजूने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूंना करून घ्यायचं मार्किंग. आता आपल्याला एवढ्या भागात इथून चुना टाकायचा आहे. आता पहिले आपण या बाजूनेच चुना टाकून घेऊ. तुम्ही पाहू शकता चुना कशा टाकल्या आपण. यावरती एक लाईनीत आलं पाहिजे. या रेषा अगदी एक लाईनीत आल्या पाहिजेत. वर अशा खाली खाली गेल्या नाही पाहिजेत. त्याची टोकं अगदी एकमेकाला जॉईंट झाली पाहिजेत. अशा प्रकारे आपण ह्या प्लेटा घ्यायच्या आहे. आता या बाजूने देखील आपण अशाच प्लेटा घ्यायच्या आहे. आता आपण ह्या ज्या साईडने केल्या त्याच्या विरुद्ध साईडने आपण खालच्या बाजूला करायच्या आहे. आता खालच्या बाजूंना जेव्हा आपण चुना घेतो तेव्हा काही ठराविक अंतर सोडायचं असतं. म्हणजे आपल्याला इथून चुना नाही घ्यायच्या. तुम्ही 1 इंच 1.5 इंच ठेवू शकता. आता मला याला लेस लावायची त्याच्यामुळे मी ही 1.5 इंच ठेवणार आहे. तसंच सगळीकडनं 1.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही अशी डायरेक्ट 1.5 इंचावर रेष देखील आखू शकता. म्हणजे चुना आपल्या अगदी एकसारखे येतील आणि खालचा भाग सुद्धा एकसारखा येईल. आता आपल्याला याच्यावर टीप मारायची आहे. अशा प्लेटी घ्यायच्या आहे. साधारण तुम्ही अर्धा इंचाची प्लेट घेऊ शकता. वर पण अर्धा इंचाच्या घेतल्या आहे मी. तशाच खाली देखील अर्धा इंचाच्या घ्यायच्या आहे. तुम्ही जेव्हा बाहीला जोडता तेव्हा या कमी जास्त करून ॲडजस्ट करायच्या आहे. जर तुम्हाला कमी पडली तर एखादी टीप ही
एखादी प्लेट ही कमी करायची आणि जर जास्त होत असेल तर प्लेट ही एखादी जास्त घ्यायची. अशा पद्धतीने आपण हे कमी जास्त करू शकतो. आता तुम्ही इथे इलास्टिक लावू शकता किंवा याच्यावर अशाच कलरची एक पट्टी करून ती देखील लावू शकता. मी इथे आता लेस लावणार आहे. आपण लेस लावूया. पाहू शकता किती सुंदर बाही डिझाईन दिसते ही पफ बाई. याला अशी लेस लावली तर इतकं सुंदर गेटअप आले याला. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.